ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. सन्माननीय व्यासपीठ व माझ्या बंधू बहिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. भारताचे माजी राष्ट्रपती थर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण येथे जमलो. तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखी तळपायची तयारी ठेवा, असा संदेश देणारे भारताचे 11वे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा जगभर वाचन प्रेरणा दिन व विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत देशाला दिली तुम्ही आधुनिकतेची प्रगती. भारत देशाला दिली तुम्ही आधुनिकतेची प्रगती. भाग्यवान भारतवासी, तुम्ही लाभले राष्ट्रपती, तुम्ही लाभले राष्ट्रपती. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असे होते. डॉक्टर अब्दुल कलाम हे जिद्दी, मेहनती, महत्वाकांक्षी व जगातील एक महान शास्त्रज्ञ होते. अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी स्वप्ने पाहणे आवश्यक आहे असे ते म्हणत. आपल्या स्वप्नांना जर सत्यात उतरण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा, सामर्थ्याचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवा पिढीसारखे चालते, बोलते विद्यापीठ होते. त्यांचे प्रेरणास्थान होते व असे म्हणावेसे वाटते, सोडून कास अज्ञानाची, सोडून कास अज्ञानाची, सवय लावू वाचनाची, सवय लावू वाचनाची. घेऊन ज्ञान पुस्तकातून उघडू दारे प्रगतीची, उघडू दारे प्रगतीची. एक चांगलं पुस्तक आणि एक चांगल्या मित्राचं महत्त्व सांगताना ते म्हणतात, एक चांगलं पुस्तक 1000 मित्रांइतकं असतं आणि एक चांगला मित्र एका ग्रंथालय इतकाच मोठा असतो. म्हणून जीवनात चांगले मित्र बनवा व चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे बालपण अतिशय गरीब परिस्थितीतून संघर्षमय वातावरणात गेले, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. माणसाच्या आयुष्यातील संकटे ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे असे ते म्हणत. त्यांनी जी स्वप्ने पाहिली ती